ते मराठीच्या मुद्द्यावरतून आज मांडणार आहे। त्यामुळे आज दोन ठाकरे बंधूंची तोफ कोणावरती डागली जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु दोन ठाकरे एकत्रित येण्याकरता सातत्याने प्रयत्न करणारे वळुंजू सर आहेत आपल्यासोबत, ज्यांनी गेली अनेक वर्ष या दोन्ही ठाकरेंना एका पटलावरती आणण्याकरता एक चळवळच उभी केलेली होती। आता दोन्ही ठाकरे बंधू एका मराठीच्या मुद्द्यावरतून येताना पाहायला मिळतात। राजकीय दृष्ट्या हे एकत्रित येतील कितीपर्यंत हे शक्य आहे? सुरुवात आहे, वाट बघूया ना। हे एकत्रच येणार नाहीत म्हणजे त्या दिवशी महेश मांजरेकरांचं स्टेटमेंट झालं, त्याच्यानंतर उद्धवजींची रिॲक्शन आली, त्याच्यानंतर सुद्धा ते एकत्र येऊ नयेत म्हणून कितीतरी लोक पाण्यात बुडवून बसले होते। खरं म्हणजे GR रद्द करणं हा सुद्धा त्याचाच एक प्रयत्न होता की ठीक आहे, एक हे व्यासपीठावरती आज जे चित्र दिसतंय ना, हे चित्र दिसायला नको होतं या लोकांना। कारण मराठी माणसाची जी दिसणारी एकजूट किती सलते आहे, मराठी माणसाची एकजूट किती सलते आहे इतर लोकांच्यामध्ये, जे राष्ट्रीय पक्ष आहेत ना, त्याची नोंद आता मीडियातल्या मराठी लोकांनी घ्यावी। आता मराठी लोकांनी घ्यावी की जी तळी उचलून धरताय प्रत्येक वेळेला, ती तळी उचलून धरू नका, कधीतरी मराठी माणसाची पण तळी उचलून धरा, त्याची गरज आहे। मराठी माणसाला जर महाराष्ट्र तुम्हाला हातातून घालवायचा नसेल, टिकवायचं असेल, महाराष्ट्राची शक्ल होऊन द्यायची नसतील, तर मराठी माणसांनी ह्या एकजुटीला ही अजून भरभक्कम कशी होईल त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत, आणि ते प्रयत्न मी करणार आहे एवढं नक्की। बाळासाहेब हयात असताना राज ठाकरेंनी वेगळी राजकीय भूमिका घेत एक नवीन पक्ष स्थापन केला। आज बाळासाहेब हयात पाहिजे होते का? ज्या पद्धतीने दोन बंधू मराठीच्या मुद्द्यावरतून एकत्रित येतात, कोणाला असं वाटणार नाही? प्रत्येकाला, प्रत्येक मराठी माणसाला वाटतंय। परिस्थिती अशी आहे ना की मी नेहमी सांगतो की बाळासाहेब मराठी माणसाला, बाळासाहेब त्यांच्या मृत्यूनंतर समजले, त्याच्या अगोदर बाळासाहेब हयात असताना कित्येक मराठी माणसांना बाळासाहेब समजलेच नव्हते। बाळासाहेबांवरती संकुचितपणाचे आरोप झाले, त्यांची दूरदृष्टी मराठी माणसाला समजली नाही, ती संकुचित वाटली। बाळासाहेब गेल्यानंतर बाळासाहेबांचं महत्त्व लोकांना समजलं। आज असते तर नक्कीच आनंदच झाला असता। परंतु या दोन्ही ठाकरे बंधू आज एकाच मंचावरती एका विषयाकरता एकत्रित येतात, परंतु तरी देखील सत्ताधारी पक्षातले आमदार असतील, नेते मंडळी असतील, त्यांच्यावरती टीकास्त्र डागायचं थांबत नाही आहे। परिणय फुके म्हणतात की ठाकरे ब्रँडचा बँड वाजला आहे, आणि सुधीर मुनगंटीवार म्हणतात की दोन्ही ठाकरे बंधूंनी एक पक्ष करावा। या बाबतीत मला तर त्या फुके बिकेंसारख्या बाबतीमध्ये मला कॉमेंट्सही करायच्या नाहीत, आणि बोलायची कशासाठी माझं तोंड खराब करू मी त्या वादामध्ये पडतही नाही। ॲक्च्युली काय आहे माहिती आहे ना, सूर्यावर थुंकणारे त्याचं काय होतं माहिती आहे, हे सूर्य आहेत, हे तर नादी लागू नका, तुम्ही नादी लागू नका, भस्म व्हाल कधीतरी, नादी लागू नका। परंतु मुनगंटीवार म्हणतात की मुनगंटीवारांना धन्यवाद देतो मी, अनेक बंधूंनी एक पक्ष स्थापन करावा। मीही तेच म्हणतोय, मी माझ्या कित्येक इंटरव्ह्यूजमध्ये आता सांगितलं की आता बस झालं, आता हा वाढली आहे माझी। अजूनपर्यंत चहाला एकत्र या म्हणून प्रयत्न करत होतो, तुम्ही एका स्टेजवर येत आहे, तिथं स्वप्नपूर्तीच आहे। आता मी सांगतोय की विसरा, आपापसातले मतभेद विसरा, आपापसातली काय म्हणतात ती चढाओढ विसरा, आणि कुठेतरी एक दाखवलं आहे ना, तुम्ही सांगितलेलंच आहे ना, तुमच्याच तोंडाने तुम्ही सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचे प्रश्न आणि आमचं भांडण म्हणजे काय म्हणतात त्याची दखल घेण्याची सुद्धा गरज नाही, इतके गौण आहेत मुद्दे। इतकं ज्या वेळेला तुम्हाला समजलेलं आहे आणि वेगळ्या वाटेने जाऊन झालेले परिणाम ज्या वेळेला तुम्ही बघितलेले आहेत, त्यावेळेला आता कुठेतरी थोडासा काय म्हणतात ते बदल तुमच्याही स्वभावात होऊन दे ना। एकदा ठरवा ना की तुम्ही दोघंजणं एकत्र बसलात तर एक सांगतो ना, एक आग आहे तर दुसरं काय म्हणतात ते थंड बर्फ आहे, आणि पुन्हा आता दोन मुलं तुमच्याबरोबर आहेत, चौघंजणं, एक ते बाळासाहेब महाराष्ट्र पेटवू शकले होते, आता 4 ठाकरे जर निघाले तर महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे याची निव्वळ कल्पना करा, फक्त निव्वळ कल्पना करा। आम्ही आहोतच, जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब तयार अंगात आहे, जोपर्यंत उभं राहण्याची बोलण्याची ताकद आहे, जोपर्यंत काय म्हणतात ते मराठी माणूस आहे, तोपर्यंत तुमच्याबरोबर राहण्याची शपथ आम्ही घेतलेली आहे, आणि आम्ही राहणार आहोत तुमच्याबरोबर। धन्यवाद वळुंजू सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। वळुंजू सर गेल्या अनेक वर्षांपासून मराठीच्या मुद्द्यावरतून दोन्ही ठाकरेंना मराठीच्या मुद्द्यावरतून नव्हे तर दोन्ही ठाकरेंना राजकारणात एकत्रित येण्याच्या संदर्भातले प्रयत्न त्यांच्याकडनं होत होते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।